नाही मिळालं नुसते येतात आणि बैठका घ्यायला लावतात, पदासाठी हिंडायला लावता काय मराठीचं वाटोळ करून त्यांना. नाही मिळणार यावेळेस मराठ्यांना काही, पण जातीला मिळन. बोलण्यावर बाण ठेवा आणि जातीकून वाढा. मतासाठी लय मरमर करू नका, पडताल पडा. जात नाही विसरणार तुम्ही पडलेले कधीच, पण जातीच्या बाजूने उभा राहा. आपल्या हक्काच्या नोंदीत ते आरक्षण आपल्याला मिळवून द्यायचं. तुम्ही सगळ्या स्वराला एवढा विरोध करायला लागलात, मग तुम्ही ते उडून टाकणार तुम्हीच. मराठा समाजाला आणखीन एक सांगायचं मला, आपण किती चांगलं दिलं ना तरी हे उडीणारच आहेत. आपण मागास सिद्ध झालो राव, भारत देशात कुणीच निषिद्ध झालं मागास, तरी आपलं 13% आरक्षण गेलं. त्यामुळे आपल्या आपल्या जातीला आपण आपले लोक दोष द्यायचं सोडून लढायचं शिका. दोष दिला की माणसं बाजूला सरकत येत आणि मग लढायला कोणी राहत नाही आपल्यात. आणि काही जण दुकानदाराला खोड्या लागलेल्या आहेत, त्याचं दुकान बंद पडलं ते नाव ठेवतंय. आणि काम करणारे चांगले इमानदार समाजावर प्रेम करणारे प्रामाणिक लोक बाजूला काढायचं काम करते. काय एकदा जातीकडून बोलत नाहीत, नोंदी आहेत द्या मराठ्याला. ज्या मराठ्याला आरक्षण घ्यायचं नाही ना त्यांनी सुद्धा म्हणलं पाहिजे आम्हाला नाही घ्यायचं, पण त्यांच्या नोंदी सापडल्या द्या त्यांना, आम्ही मराठे मागं उभा आहेत त्यांच्या. काय म्हणत नाही तुम्ही? म्हणायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणा. कुठं ना कुठं तरी तुम्ही सुद्धा मतदान घेताय मराठ्यांचं. कुणबी आणि मराठा एकच देऊन टाका त्यांना, आम्हाला नाही घ्यायचं. पण सरकारी नोंदी रोखू शकत नाहीत हे छाती ठोकून सांगायला पाहिजे. आणि नोंद निघाली तर फटाफट वाटायला पाहिजे. 50 बाऱ्या मंत्र्याला 50 बाऱ्या फोन लावावं लागते आमदाराला. ह्या तालुक्यात ह्या एडीएमने असं केलं, कन्नडच्या एडीएमने तसं केलं, कुठं संभाजीनगरच्या एडीएमनं तसं केलं, नाशिकच्या एडीएमनं रोखल्या ना. येवल्याचा तहसीलदार खोटे प्रमाणपत्र छगन भुजबळकडे पाठवतोय हे बघा.